तर एका परप्रांतीय कुटुंबानं मराठी कुटुंबाला जबर मारहाण केली। मराठी माणसाला चीड आणणारी ही घटना कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटीत घडली आहे। घरात धूप लावण्याच्या वादावरून शुक्ला आणि कळविकटे या दोन कुटुंबामध्ये वाद झाला आणि यावरून अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीनं 15 ते 20 जणांसह कळविकटे यांच्या कुटुंबावर हल्ला चढवला। मराठी माणसं भिकारी आहेत, त्यांना आणखीन मारा असं म्हणत हल्ला केल्याचा आरोप कळविकटे कुटुंबानं केलाय। मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या देशमुख कुटुंबाला ही मारहाण झाली आणि यात तिघे जखमी आहेत, त्यातल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे। तर त्याच्यामध्ये त्यांनी आमचे जे लेडीज लोक आहेत त्यांना मारहाण केली, सगळ्यांना मारहाण केली आणि त्याच्यामध्ये शिव्या पण दिल्या। मराठी माणसं भिकारी आहेत असं मारा त्यांना, अजून मारा मराठी माणसांना, अशा त्यांनी शिव्या पण दिल्या त्या लोकांनी। एवढ्या घाण शिव्या दिल्या या लोकांनी मारता मारता, आणि त्याच्यामध्ये त्याला एवढं मारलं आहे की त्याला नाही जवळजवळ 10 का 12 टाके पडलेत। बरोबर त्या सोसायटीच्या सोबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत। आणि जर येत्या 24 तासात जर त्या आरोपीला अटक केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरणार। आणि रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। 24 तासात जर त्यांनी अरेस्ट केली नाही तर 24 तासानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या शुक्लाला जिथं असेल तिथं आमच्या पद्धतीने आणून इथं पोलीस स्टेशनला जमा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।